तर हॅलो गायस, कसे आहेत तुम्ही? परत आपलं भेट आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर नवीन एक टॉपिक घेऊन आलं. तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला आहे ना सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा. म्हणजे कसं आहे की आपले जे रिसेंट व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पहिलं पोचत. कळलं का? तर आपण नवीन ब्लॉगमध्ये आहे ना तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर हॅलो गायस, तर परत आपण नाही का व्हिडिओमध्ये आलेलो आहे नाही का आपल्या. तर कसं आहे, एक किस्सा सांगायचा होता. तर नाही का एक कमीत कमीत मी जेव्हा कॉलेजला जायचो ना तेव्हाचा किस्सा आहे तसं. तर मला तुम्हाला सांगायचं होतं नाही का, तो किस्सा लय दिवस झालं माझ्या मनात होतं की सांगावं. पहिले आधीचे जे 2 व्हिडिओ मी अपलोड केले ते तुम्ही बघू शकता नाही का. यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब करा लवकरात लवकर, आपले नाही का फॉलोअर वाढून जाईल. कारण की 1K व्हायला पाहिजे ना आपले लवकरात लवकर. तर एक मज्जा येते नाही का आपल्याला की व्हिडिओ काढायचा असेल तर नाही का. तुम्ही बघू शकता. तर एक चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू परत पहिल्यापासून. तर हा कॉलेजचा किस्सा आहे माझ्या नाही का. जेव्हा मी नवीन कॉलेजला जायचो तर कसं आहे, मला अख्खा दिवस लागायचा ना कॉलेजवरनं घरी यायला किंवा नाही का असा. तर विषय काय झाला की तेव्हा पावसाळ्याचे दिवस चालू होते आणि मी कमीत कमीत ना माझं कॉलेज एवढं लांब होतं ना, तर अक्षरशः ना मी सकाळी जायचो आणि संध्याकाळी घरी यायचो नाही का. आणि सीन काय झाला, मी सकाळी गेलो कॉलेजला आणि कॉलेजला गेलो कमीत कमीत काहीतरी 7-8ला गेलो ना कॉलेजला. आणि कॉलेजला 7-8 वाजता गेलो आणि घरी यायला आहे ना मला काहीतरी बस लेट झाली. तर मी आपल्या नाही का पावसा पाण्याचं भिजत कपडे ओले झाले सगळं नाही का आपलं. आणि अख्खे जर्किंग बॅग सगळं ओरलं. तेव्हा तर मी रेनकोट नेत नव्हतो किंवा काय नाही का. तर मी अख्खं भिजलेलो अख्खं नाही का. म्हणजे नाही का अख्खं पावसाने खरंच लय जाम झालो तुम्ही. अख्खं थरथरी भरलेली सर्दी होत होती, खोकला येत होता आणि मी थोडासा आजारीच होतो त्या टायमाला. पण तरी मी कसं आहे, आता लेक्चर नाही का असं हे करायसाठी मी अटेंड करायसाठी मी रोज कॉलेजला जायचो. कारण की नाही का खाडे पण नेले जाते, कारण 3-4 महिने माझे खाडे होते कॉलेजचे. तर सीन काय झाला, पावसा पाण्यात मी येत होतो आणि एक नाही का म्हणजे मी जेड कॉर्नरला कोण नाही, सामसूम लाईटी जायचे तसे. तर मग रिक्षावाल्याने मला आहे ना आमच्या एक जेड कॉर्नरला सोडलं नाही का, माझ्या एरियाच्या बाहेर सोडलं मला. मग सोडलं तर कसं आहे, एक मागची 20 फुटे म्हणून एक रस्ता आहे. तर सीन काय झाला, तर तिकडनं मी कॉलेजवर यायचो. तर ते कसं सामसूम मी आता इकडनं यायचं नाही का असं पावसा पाण्याचं एवढं. तर ते एक मला शॉर्टकट म्हणून मी नाही का असं मागच्या साईडने यायचो. आता तर ते मी तिकडनं यायचो मागच्या बॅक साईडने नाही का. आणि बॅक साईडने आता तर सीन काय झाला माझ्या संगत की मी पाऊस पाणी चाललेलं पेट्रोल पंपाचे इथं जरा लोक होते पण एवढे पण नव्हते कोण. आणि मी मागणं येत होतो नाही का. तर सीन काय झाला पुढं सांगतो तुम्हाला. तर नाही का म्हणजे मी मागणं येत होतो आणि पावसाचं 5 दिवस आहे तर कोण हे नव्हतं. आणि कसं आहे, आता मला तिकडनं माझ्या घरापासून आहे आता किती मिनटाचा रस्ता, 10 मिनटाचा तो रस्ता आहे खरं तर. 10 मिनटाच्या रस्ते तर मला आहे ना कमीत कमीत एक एक 1-1.5 तास लागला मला. कारण की विचार करा, जिथं 10 मिनटाचा रस्ता आहे हा, तिथं मला त्याच रस्त्यावर म्हणजे नाही का असं तिथून घरी जायला 1-1.5 तास लागला मला कमीत कमीत. म्हणजे विचार करा की असं काय घडलं असं माझ्या सांगत. ते सांगतो तुम्हाला पुढं काय झालं. तर मी तिकडनं येत होतो. आता येत होतो म्हणलं की पावसा पाण्याचे दिवस चिखल एवढा म्हणजे नाही का चिखल तिथं रस्ता नीट नाही काय नाही, चिखल नाही का. म्हणजे माणूस आहे ना चालू पण नाही शकत. आता मी कसं आहे थोडं पुढं आलो आणि मला बॅकअप पण झालं. म्हणजे माणूस एकदा आज ते चिखलाच्या इथं गेला तर माणूस परत दिवस येऊ नाही शकत, मग त्याला पुढंच चालायला लागतं. तर त्या रस्त्यात नाही ना मी चिखलात नाही, मी पुढं चाललोय. तर जरा थोडं चाललो तर एक नाही का 1-2 मिनिटानंतर ना काय झालं, पुढं गेलो. तर सीन काय झाला, पुढं गेलो तर मग चिखल वाढत गेला तर म्हणजे ना अक्षरशः मला चालता येईल ना. तर काय झालं, थोडं पुढं गेलं तर लाईटीच गेल्या सगळ्या. आता लाईटी गेल्या तर मग नाही का माझ्या फाटा टाकले, कारण कमीच एकटं होतं आणि कमीत कमी ना अचानक म्हणजे नाही का जिथे 6-6:30 झाले असं तिथे एक 7-7:30 झाले असे नाही का. म्हणजे मी चालता मला टाईमच काढला नाही की ना, कधी अर्धा 1 तास झाला आणि कधी असं. आणि पावसाच्या दिवसात अंधार पडतो किंवा हे नाही का. तर सीन काय झाला, अंधार बिंदर पडायला लागला. पण पडलं म्हणजे असं पडलं की नाही का लाईटीच गेल्या तर अख्खा अंधार. आणि त्या साईडला आहे ना शेत होतं, पलीकडच्या साईडला. आणि पलीकडच्या साईडला शेत आहे म्हणले की जरा फाटायला लागले माहिती नाही का की असं. आणि तेव्हा कसं असं बिबटेचं जरा किस्से व्हायरल होत होते नाही का, की बिबट्या इथं नाही का आपल्या इथं बिबट्या आहे किंवा नाही का असं. तर माणूस घाबरायचा अशा गोष्टींना की ना काय असतंय किंवा नाही का. तर सीन काय झालं, तेव्हा बिबटेचे किस्से नाही फेमस होते की बिबट्या इथं आलाय तिथं आलाय आपल्या इथं आलाय नाही का. काही जण माझ्या राहताना माहिती असेल की बिबटेचे किस्से किती व्हायरल झाले. तर मग सीन काय झाला, मी पुढं येत होतो तर मला भीती वाटायला लागली की नाही का असं कुठलं बिबटेचं किंवा नाही का असं कुठलं जनावर येते काय एवढं रात्रीचं. इथं मला वाचवलं कोण नाही, इथं पालता फिरायला नाही कारण की चिखलच एवढा होता इथं. तर चालायची सोय नाही, पाळायची सोय नाही, कुठलं पोरगं दिसत नाही, बारक्या पोरगं दिसत नाही. म्हणजे लिटरली ना अख्खंच एरिया सामसूम.
कारण की लाईट नाही काय नाही, चिखला पाण्याचा पाऊस पाण्याचं कोण आणणार बाहेर तसं तर मी पुढं चालत गेलो तर एक बंद बिल्डिंग नाही का, तर त्या बंद बिल्डिंगचा किस्सा काय झाला, मी चालत होतो तर मी ते चालतं आता कसं आहे, माझी नजर गेली पलीकडच्या साईडला शेतात गेली तर मी आज बघतोय कुठलं काही कैरीचं झाडे पेरूचं झाडे ते मी बघतोय तर अक्षरशः आहे ना मला आहे ना त्या आणि त्या टायमिंगला ना पाऊस म्हणजे ना आता मी एवढं राहतो एवढं वर्ष तर मला चांगलं माहिती आहे की पाऊस पडतो हे ते पडतो. आता मोकळं माहिती नाही म्हणलं की पाऊस जोरातच असतो काय जागी. तर सीन काय झालं त्या टायमाला एवढं बेकार पाऊस अक्षरशः आहे ना ढग आहे ना ढग असं पिवळं पडत होतं मध्येच लाल पडत होतं आणि नाही का वारं वाजून चाललेलं पाऊस एवढा बेकार की मी ना असं म्हणजे विचार करू शकतो की मी 2 मिनटं गेलो की अख्खा पाऊस भिजत म्हणजे पावसाचे मला फटके पण बसत होते म्हणजे गाराचं पडत नव्हतं फटके बसत होते पावसाचे. वारं एवढं चाललेलं विजायला कडकडत होतं म्हणजे नाही का विजा तर एवढं कडकडत होतं की एखाद्याची फाटून आजची एवढ्या विजा तर कडकडत होतं नाही का. आणि जर आता कसं आहे कॉलेजवरून आलं ठोकलो आजारी आणि आजारी म्हणलं की एखाद्याला बोलायला पण जीवावर येतं तसं मानलं गेलं तरी ना सीन काय झाला एवढं विजा कडकायला लागलं कोण सोबत नाही पाऊस पडायला लागला 2 मिनटं बाहेर मी वाट बघते पाऊस आता थांबून मग त्या बिल्डिंगच्या खाली पण पाऊस तर असा होता वाकडा तिकडे येत होता म्हणजे माझ्या अंगावर येत होता. आता मी असं कुठल्या बिल्डिंगमध्ये पण घुसू नाही शकत परवानगी पण नसते ना असे कुठल्या बिल्डिंगमध्ये घुसायची. काय करू भिजतोय मग मी थांबलो होतो मला मग थांबल्या मला का असं समोरचे झाडं झोडपण म्हणजे कसं काहीतरी जाणवलं की तिथं काहीतरी दिसतंय मला नाही का दिसतंय बघतोय तर मला काय वाटलं एखादं जानवर बिनवर असं तिथं कुठले तर कुत्रेत ना असे काहीतरी मेलेले खात होते आणि ते कुत्रे म्हणजे नाही का शिकारी असं किंवा काय खात होते तर मला त्या शिकारी कुत्र्यांवर नजर गेली बघतोय आणि ते घेऊन आत पाळायला ते मी बघतोय एवढा पाऊस पुढं काय झालं ते मी बघायसाठी पुढं गेलो तर मग बघतोय तर काय दिसलं नाही तर मी परत मागवलं आणि एवढं वारं वाजून यायला लागलं तर मला ना हवेचा आवाज येतोय काय म्हणजे का हवेचा आवाज येतोय गार वारं सुटते आणि त्याचा आजारी म्हणले की अजून अशक्तपणा यायला लागला मला. आणि तिथं बघतोय तर ना क्लायमेट चेंज होते सारखं मोसम बदलतो पाऊस जोरात होतोय मी बाहेर निघले की लगेच वाढतोय नाही का म्हणजे आणि असं नाही का काळ कवडं की असं वाटतं की मला तिकडनं झाडातनं कोणतरी बघते तर मला असं भास झाला 2-3 वेळा बघते असं भास व्हायला लागलं मला की नाही का मला झाडातनं कोणतरी बघते एकदा झालं थोडं पुढं आलं की परत असं त्या झाडांना वाटायला का कोणतरी माझ्यावर नजर ठेवते असं वाटलं मग माझी फाटं लागली तर मी नाही का असं म्हणजे मी बघतोय पुढं जातो ते कमीत कमी ना मी त्याच पट्टेच ना कमीत कमी अर्धा तास असं गेलं मला की मलाच कळलं नाही मी टाईम बघतो आणि माझा फोन स्विच ऑफ व्हायला लागला रेंज नाही काय नाही लाईट आणि टॉर्च होती ती बारीक होती आणि मला एवढा अंधार पडलेला की मला खालचा रस्ता दिसत नव्हता आणि पाणी जमलेलं त्या पाण्यात असं कसं आहे आता जंगलाचं पाणी म्हटलं की साप विपा असतात की माणूस आहे ना असं खाली बघून चालतं टॉर्च मारायला लागलं मला अक्षरशः आणि ते सीन काय झालं मेन गोष्ट काय आहे की त्या झाडांमधनं ना मला कोणतरी बघते बाहेर येते बघते म्हणलं की नाही का त्या झाडातनं असा आवाज यायला लागला वेगळाच आवाज यायला लागला आणि नंतर नाही ना थोडं पुढं गेलं की ना मला असं वरडायचा आवाज येतोय मोठ्याने वरडायचा आवाज येतोय आणि माणूस कसं आता मी एरियात राहतो हे त्याचं मला माहिती काय आवाज कोणाचे कसे असतात किंवा काय असतं कोण प्रँक करतं किंवा काय पण तसं काही विषय नव्हता की एवढा अंधारचं आहे जे त्याचं कोण वरडावरडी करणार खरं बोललं तर पावसा माणसं साधं कुत्रं नव्हतं तिथं किंवा कुत्रं जरी असं काय असेल तर लोक नव्हते ना मेन गोष्ट म्हणले की आवाज येतोय असं वारडायचा काय बाईचा आवाज येतोय किंवा नाही का असं काहीतरी किंवा त्या झाडांमधनं कोणतरी बघते असं पण आवाज यायला लागला कारण की तिथं कसं आहे बॅक साईडला आहे ना आधी लय असे म्हणजे नाही का आता कसं बोलायचं खूनबिन झालेले आहेत किंवा काय नाही का म्हणजे अक्षरशः खूनबिन झालेले आहेत किंवा मारून टाकलेले किंवा काही मला ते काय नाही का असं एवढं बोलायचं नाही अशा काही गोष्टी पण नाही का तिथं झालेलं आहेत असल्या गोष्टी नाही का तर त्याच्यामुळे ना माणसाच्या मनात एक भीती बसलेली असते आणि तेव्हा कसं आहे मी नवीन होतं मला अशा गोष्टी माहीत नव्हत्या पण नंतर माझ्याकडे घडायला लागलं नाही का तर बघतोय नाही का जर ते आणि ते म्हणजे नाही का ते दिवस ना मला म्हणजे नाही का म्हणजे ते काही तास ना मला कळलं पण नाही की मला असं वाटायला लागलं की मी त्या टायमामध्ये अडकून पडलो आहे की नाही का अडकून पडलो आहे म्हणजे काय की तो टाईमच पास म्हणजे असा पास होतो आहे की नाही का जिथं मला 10 मिनटं लागतील त्या रस्ता क्रॉस करायला मी काही आज कॉलेजला जात नाही रस्त्यावर काय झालं विषय की नाही का आम्ही नाही काय आता नाही 1-1.5 वर्ष म्हणजे दोन वर्ष तर मी कॉलेजला जायसाठी मी तोच रस्ता वापरतो जर काय 10 मिनटाचा रस्ता एवढा काय टाईम लागत नाही पण त्या दिवशी एवढा अचानक टाईम लागला तर मला नाही का मी स्वतः शॉक झालो की नाही का एवढ्या कारणाला एवढा टाईम का लागतोय नाही का तर मी विचार करतोय नाही का की काय झालं असं नाही का मग थोडं थांबतोय आता माझ्या पाठा लागले एकदा थांबायला तिथं नाही का मग मी बोललो की जाऊ नाही का पुढं जाऊ काय विषय असं बघू ना जातो मी बोललो नको बोललो अशा इथं काहीतरी झाडं झोडपत नाही यायचं काहीतरी आणि ते काय होतं काय माहिती आता तिथं कसे शिकारी कुत्रे असतात किंवा नाही का आता ते बिबट्याचं पण मध्ये हे व्हायरल झालं तर ते पण काय किस्सा असेल तसं नाही का जंगली विंगले नाही का तर काहीतरी वारं वावतून येत होतं तर फाटा लागले कारण की क्लायमेट
म्हणजे ना बाकीच्यांसाठी क्लायमेट तो चेंज होता तसं का माझ्यासाठी क्लायमेट चेंज होता मलाच कळत नव्हतं आणि मी घाबरलो कारण की आजारी होतं मला मला नाही का असं भीती वाटत होती की आजारी म्हणलं की नाही का असं काय होतं माझ्याकडं तर क्लायमेट चेंज होत होता तर त्याच्यामुळे ना का मग मी विचार केला की नाही काय अशा काय होते नाही का असं तसं तर विचार करायचं नाही का मग मी बोललो की नाही का जाऊ जाऊ मग पुढं चालायला लागलो तर रस्ता संपत नाही चिखल वाढत चालला अंधार म्हणजे काय काय पुढं अंधार आहे ना खूप वाढत होतं एवढा अंधार होता की नाही का मग मी कसं तरी नाही थोडं पुढं गेलो तर ते असं वाटत होतं की मी जेवढं पुढं जातोय असं वाटतं की मी मागं पण कोणतरी येते किंवा नाही का असं वाटतं की बिल्डिंगमधनं पण मला कोणतरी बघते किंवा बिल्डिंगच्या आतनं नाही का असं बघायला लागायचं माणसाला समोरचं कोणतरी बघत असेल तर माणसाला कळतं की आपल्याकडे बघतोय का किंवा असं काही विषय आहे का नाही का तर मग असं बिल्डिंगमध्ये पण मला 2-3 वेळा वाटलं तर त्या एरियात मला का असं वाटलं की काय आणि कसे आता चोर भामटे एवढे बिवडे हे ते असतात अंधार बिंधार असतात खूप असं नाही का गोष्टी असतात तिथं नाही का तर मी घाबरलो तर नाही का मी पुढं चालायला लागलो मी बोललो नको बोललो असे आजारी असं आता सण पण होणार नाही ना तो पाऊस मला का काय आजारी एवढं बॅकर होतो पावसाचे भटके बसायला लागलेत क्लायमेट चेंज व्हायला लागलाय कधी लाल होतोय क्लायमेट पिवळं व्हायला लागलाय कधी अंधारच पडतोय काळोख पडतोय एवढा की नाही का समोरचं काहीच दिसत नाही पाऊस पडतोय खूप जोरात एवढं जोरात विजा लय काढायला लागले नाही का मी बोललो आता नाही थांबणार पाऊस वाट नको बघायला काहीतरी होईल घाबरलो आणि त्याचे ना माझी बॅटरी कमी आता कॉलेजला जातोय म्हणलं की दिवसभर फोन वापरून चार्जिंग पण राहिलं नाही फोनमध्ये पुढं गेलो चिखलं तर पाय भरायला लागले आहेत ते सापाई पाय असतात पाण्यात तर मला जरा भीती वाटायला लागली पण मी बोललो जाऊन द्या भजी होऊन ते होऊन इथनं निघायला पाहिजे पुढं गेलो तरी मला असं वाटायला लागलं कोणतरी मागं येते तर मागं येते म्हणून घाबरलो पण मी नाही हे केलं पुढं गेलो तर पुढं काय झालं सीन मग नाही का मी निघायचा प्रयत्न केला आणि फोन माझ्या घरच्यांचे येत होते कारण पण नाही का चार्जिंग कमी होती की नाही का एवढं उशीर कशाला लागला तुला नाही का घरी यायला की नाही का तू लवकर देतो आणि एवढं उशीर का लागायला लागला तुला घरी यायला त्यामुळे बोललो नाही इथं पाऊस पडतो खूप नाही कारण तब्येत ठीक नाही बोललो तर नाही का मी मागच्या साईडने होते बोलले तिथं बोल तर आणि तब्येत ठीक नव्हते म्हणून नाही का मी बोललो आलो नाही का ठेवतो नाही का चार्जिंग कमी आहे नंतर टॉर्च राहणार नाही का फोन स्विच ऑफ पुढं आलो नाही का कसं तरी आलो निघून आलो त्या पट्ट्यात पाणी चिखल विखल चालता येत नव्हतं येते नाही का तरी मला असं वाटतं कोणतरी मला पिछा करते आता करायचं तर काय असं बिबटीची पण भीती वाटत होती की नाही का तो आता कसं डायरेक्ट मागं पाळायला लागलं की मी काय तर पाळणार तसं म्हणायला घेतलं नाही का तर त्याच्यामुळं नाही का जरा फाटले नाही का आणि त्या पुढं आलो की तो दिवस माझा नाही का म्हणजे नाही का मग मी घरी आलो नाही का म्हणजे असं क्रॉस करायचा एवढा पट्टा अख्ख्या एरियाची लाईट गेली त्या अख्ख्या एरियाची तेव्हा मला कळलं की मला वाटलं की तो मागचा पट्टा अख्खा अंधार पाऊस पण मी जसं पुढं अख्ख्या एरियाची लाईट गेली अख्ख्या बिल्डिंगमध्ये मी बोललो की आता तर फाटा लागले बोललो आता तर नाही का कोणी येऊन धरले बिडले तर काही काढणार नाही आणि कसं नवीन होतं त्या गोष्टी नाही का माझ्यासाठी फाटा लागलेले माझे खूप नाही का मी पुढं आलो नाही का तरी मला असं वाटत होतं कोणतरी बघते मग मी आता कसं आहे आणि तिथं कसं आहे हे झाड आहे काय बोलतात त्याला ते वडाचंच आहे ना रे ते हे जे पिंपळाचं का वडाचं झाड कुठलं तर नाही का आणि त्याच्यावर आहे ना आणि तिकडनं पुढं आलो नाही का म्हणजे घरचे एक टर्निंगचं इथं पिंपळाचं का वडाचं झाड आहे ते आता मला आठवण नाही तर सीन काय आला त्याच्यावर एक साप बसलेला साप का नाक होता काय माहिती वर जे वाटलं लय मोठा होता नाही का लय मोठा होता माझी खालनं वरच नजर गेली आता कसं आहे झाडा साईडला बघत होतो गार्डन साईडला तर माझी नजर त्या झाडावर गेली हां झाडावर गेली तर मी बघतोय तर लय मोठा साप होता तिथं साप होता तर नाही का मग ते फाटत लागले तो साप कसा असतं ते झाडाला लपटी मारून वाचलेलं तर मग नाही का जरा फाटत होती मी बोललो आणि मग कसे आता ते आता ते झाडावर बघितले म्हणजे की असं काय वाटतं की नका अजून त्याच्यावर 2-3 साप असं आणि ते झाडं आमच्या बरोबर ते असं वरनं जातं ना माणूस खालनं गेलो तर पुढं काय झालं सीन नाही का मग मी बघितलं तर सापा बिपल नाही का घाबरलो आणि मला वाटलं अंगावर बिंगोर पडतं का म्हणून मी पुढं पळत पुढं गेलो नाही का पुढं गेलो बघतोय तर नाही का खूप अंधार सगळीकडनं का चिखल बिक्कल आता रस्ता करू बोललो नाही का मग खालची बिल्डिंग आहे तेव्हा आमची तर कोण वॉचमॅन विचमॅन नव्हता तर तिसरं मधलं जायचं परत ते सीन अंधार लाईटी बिटी आणि आधी कसं आता दुकानं नाही म्हटलं तरी ना कमीत कमी ना 8-9ला बंद होतात 8 नाही 9-10ला 11 वाजेपर्यंत काही दुकान चालू असतं पण ते टायमेला ना 8-8:30लाच बंद झाले ते दुकानं मग तर आणि मग मी पण बोललो की एवढं क्लायमेट चेंज होतोय रस्ता आणि ना मी असं पहिल्यांदा असं अनुभवलं की ना एवढं 7-8 वाजता म्हणजे नाही का एवढं 7-8 वाजता कमीत कमी नाही का की पोरं नाही लोक नाही कोण असं कुत्रं नाही का असं सगळ्या बिल्डिंग अशा आहे ना का अशा आहे बाकात लाईटी गेल्या अंधार बिंधार
बरं सांगतो तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी नाही का लय अवघड होता. आणि राहिला प्रश्न घरी जायचा. आता घरी जायचं म्हणलं की ते झिने चाल टॉर्च कमी हे ते. आता कोण नाही खाली बसायचं तर कसं पाऊस पडतोय. माझे घर 3ऱ्या मजल्यावर काय बोलायचं म्हटलं की मग फाटायला लागले. मग कसं तरी गेलो मग घरी गेलो घरच्यांना सांगितलं. मग घरचे विचारायला लागले की एवढा उशीर का झाला कॉलेजला तू एवढं लवकर येतो. तर मी बोललं नाही मला असं नाही का बस उशिरा भेटले. तर ते उशिरा भेटायला लागले नाही का बस नाही का. तो कॉलेजमधनं उशिरा सुटलो यायचे तर त्याच्यामुळं मला घरी यायला उशीर झाला. माझ्या संगत नाही का मी मागच्या साईडनं दर टायमाला येतो तर माझ्या संगत असं घडलं बोललो नाही का. तर त्याच्यामुळं ते बोलले की एक काम करत जा तू फ्रंटिंगने येत जा तू बॅकने येतच नको जाऊ. काही काढणारच नाही त्यापेक्षा नाही का तुझ्या संगत. तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांना शेअर करा काय असेल तर नाही का तुमच्या काही गोष्टी असेल तर. जर आपले व्हिडिओ सबस्क्राईब करा बेल आयकनला दाबा नाही का असे तुम्हाला स्टोरी येत राहील. हां आणि कसं चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका. 1K कंप्लीट करून टाका आपले नाही का. तर पुढं आपल्याला व्हिडिओ काढू आपले आता लय व्हिडिओ येणार आहे तसं. तर तुम्ही सपोर्ट करा. तुमच्या काय स्टोरी असेल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकर तुमचं नाव फुटणार नाही ना कुणाचं काय फुटणार आहे नाही का. स्टोरी ना तुम्ही ना DM करा किंवा मला पर्सनली मेसेज करा. आपली इंस्टाग्रामची आयडी आहे. लवकर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर यो छोटासा एक्सपिरियन्स होता जो मी तुमच्या संगत शेअर केला. तर तुम्ही पण काय असेल तर नाही का मला सांगू शकता.